नमस्कार मंडळी. रोज रोज मुलांच्या टिफिनसोबतच नाश्त्याला काय करायचं ना ते कळतच नाही. आणि मुलांची सकाळची शाळा असेल ना, मग तर खूपच गडबड होते. म्हणून आज मी खास तुमच्यासाठी पुरेपूर भाज्यांचा वापर करून फक्त 10 मिनिटात होणारे हे मिनी उत्तप्पे करून दाखवणार आहे. रेसिपी अगदी साधी सोपी आणि घरातील मोजक्या साहित्यात आणि कोणालाही सहज जमेल इतकी सोपी आहे. तर चला वेळ न घालवता आपण झटपट ह्या इन्स्टंट रेसिपीला सुरुवात करूयात. आणि ह्या एकाच बॅटरपासून तुम्ही विविध प्रकारचे पदार्थ करू शकता. तर सर्वात प्रथम मी 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. जाड रवा असेल तर तो थोडासा मिक्सरला फिरवून घेतला तरीही चालेल. मेजरिंग कप नसेल तर घरातील कोणतेही एक भांडं निश्चित करून त्या भांड्याने सर्व साहित्याचं प्रमाण घेऊ शकता. आता अर्धा कप ताजे जास्त आंबट नसलेले दही. समजा ताक वापरणार असाल तर 1 कप ताक वापरले तरीही चालेल. अर्धा कप पाणी. चवीनुसार मीठ घालून हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून रवा छान फुलण्यासाठी आपण 10 मिनटं हे बाजूला ठेवून घेणार आहोत. अगदी झटपट आणि चवीला 1 नंबर असे हे मिनी उत्तप्पे तयार होतात. कोणताही जास्त आदल्या दिवशी खटाटोप न करता इन्स्टंट अशी ही रेसिपी आहे. आता उत्तप्पे किती करणार आहात ना, त्यानुसार सर्व साहित्याचं प्रमाण तुमच्या गरजेनुसार तुम्ही घेऊ शकता. सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर बाउलवरती झाकण ठेवून फक्त 10 मिनिटासाठी रवा फुलण्यासाठी आपण बाजूला ठेवूयात. तोपर्यंत चॉपरमध्ये मी शिमला मिरची, कोबी, कांदा, गाजर आणि हिरवी मिरची घालून छान बारीक असे सगळं चॉप करून घेणार आहे. चॉपर नसेल तर सर्व भाज्या तुम्ही बारीक सुरीने चिरून घेतल्या तरीही चालेल. आता भाज्या तुम्हाला कोणत्या आवडतात ना, त्यानुसार तुम्ही उत्तप्प्यासाठी वापरू शकता. ज्या भाज्या मुलं खाण्यासाठी नाकं मुरडतात त्या भाज्या तुम्ही उत्तप्प्यामध्ये घातल्या की मुलं देखील आवडीने खातील आणि कळणार देखील नाही ही आपली न आवडती भाजी होती. भाज्यांच्या ऐवजी भिजवलेले कडधान्य अशा प्रकारे चॉप करून किंवा मिक्सरला थोडेसे फिरवून घेऊन ते देखील तुम्ही ह्या उत्तप्प्यासाठी वापरू शकता. रवा छान भिजल्यानंतर त्यामध्ये सर्व बारीक केलेल्या भाज्या घालून घेऊयात. माझ्या मुलीला तर हा उत्तप्पा प्रचंड असा आवडतो आणि महत्त्वाचं म्हणजे हा उत्तप्पा तुम्ही मुलांना सकाळी करून दिला ना तरी देखील दिवसभर छान मऊ लुसलुशीत राहतो. अजिबात खाताना घास देखील राहत नाही आणि उत्तप्पा हा कोरडा देखील होत नाही. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. कलरफुल भाज्या वापरल्यामुळे दिसायला पहा किती सुंदर अशा दिसत आहेत ना. डाळ तांदूळ भिजवण्याचा खटाटोप न करता अवघ्या 10 मिनिटांमध्ये इन्स्टंट असे हे उत्तप्पे तयार होतात. आणि ह्या एकाच बॅटरपासून तुम्ही उत्तप्पा, सँडविच, अप्पे किंवा इडली देखील करू शकता. सुरुवातीला आपण अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी रव्यामध्ये घातलेले होते, परंतु आता रवा खूप घट्ट वाटत होता म्हणून मी त्यामध्ये अजून अर्धा कप पाणी घालून अशा प्रकारे उत्तप्प्यासाठी बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आज आपण इन्स्टंट असे उत्तप्पे करत आहोत म्हणून त्यामध्ये मी पाव चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे. समजा तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रवा रात्री दह्यामध्ये भिजवून घेतला ना तर सकाळी अजिबात त्यामध्ये सोडा घालण्याची देखील आवश्यकता नाही. मी दाखवले त्याप्रमाणे बॅटरची कन्सिस्टन्सी असावी. ह्यापेक्षा बॅटर जास्त घट्ट आणि जास्त पातळ देखील असू नये. नॉनस्टिक पॅनला सर्व बाजूने तेल लावून घेतल्यानंतर अशा प्रकारे मी तव्यावर छोटे छोटेसे उत्तप्पे पसरून घेणार आहे. उत्तप्याचा आकार तुम्ही आवडीनुसार करू शकता. छोट्या उत्तप्याऐवजी तुम्ही ह्या ठिकाणी मोठा उत्तप्पा घालून घेतला तरीही चालेल. असे छोटे छोटे उत्तप्पे टिफिनला करून दिल्यानंतर टिफिनमध्ये देखील ते व्यवस्थित बसले जातात. अजिबात फोल्ड करण्याची देखील गरज पडत नाही. म्हणून मी टिफिनसाठी खास अशा प्रकारे छोटेसे उत्तप्पे मुलीला करून देते. वर थोडंसं तेल लावून घेऊयात. आता उत्तप्प्याची वरील बाजू पूर्णपणे कोरडी झाल्याशिवाय अजिबात आपण उत्तप्पा पलटी करणार नाही. जाळी पहा किती सुंदर अशी आलेली आहे ना. वरील बाजू थोडीशी कोरडी व्हायला लागल्यानंतर मी अशा प्रकारे उत्तप्पे पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील छान खरपूस असे भाजून घेणार आहे. कलर पहा किती सुंदर असा आलेला आहे ना. आता वरील बाजूस देखील मी तेल लावून घेतलेले आहे. तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटर देखील वापरू शकता.
दोन्ही बाजूने छान उत्तप्पे भाजून झाल्यानंतर आता आपण ते काढून घेऊयात. जाळी पहा किती सुंदर अशी उत्तप्प्याला आलेली आहे ना. आता फक्त मुलीच्या टिफिनसाठी मी थोडेच उत्तप्पे करून उरलेलं बॅटर एअर कंटेनर डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. आरामात 3 ते 4 दिवस या बॅटरला काही देखील होत नाही. अगदी कमी तेलामध्ये छान खरपूस असे उत्तप्पे या ठिकाणी करून घेतलेले आहे. आता हे रवा उत्तप्पा तुम्ही टमॅटो सॉस किंवा खोबऱ्याच्या हिरव्या चटणीबरोबर देखील सर्व करू शकता. खास मुलांच्या टिफिनसाठी मिनी रवा हेल्दी उत्तप्पा तुम्ही देखील करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर रेसिपी पाहून तुम्हाला कळालंच असेल किती मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा आपला हा इन्स्टंट रवा उत्तप्पा तयार झालेला आहे. ह्याच बॅटरपासून तडका पॅनमध्ये तुम्ही रवा बंद देखील करू शकता. तर नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवरती नवीनच असाल तर नक्की सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढील व्हिडिओत.